तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल तर बघितला असेल. आजचा हा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे. तुम्ही जी डिझाईन बघताय ती डिझाईन तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याची जी PhD फाईल आहे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला कोणत्याही पासवर्डची गरज नसणार आहे, कोणत्या ड्राईव्हची गरज नसणार आहे. ती तुम्हाला कशी मिळवायची आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुमची आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया आपण आपली डिझाईन कशी बनवली आहे. तर मित्रांनो, एकदम साधी आणि सिंपल डिझाईन आहे. आपण ही कशी बनवली, काय बनवली तुम्हाला सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघूया आपण याच्यामध्ये काय काय मटेरियल यूज केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण हे 2 बॅकग्राऊंड यूज केलेले आहे, जे की मी गुगलवरून डाउनलोड केलेले आहे. आणि ही इमेज जी आहे मी AI जनरेट करून घेतलेली आहे. कारण की आपण काय आता AIचा जमाना आला आहे, तर मग थोडा AIचा पण यूज करून आपण काही क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो. त्यामुळे मी काय केलेलं आहे की AI इमेज घेतलेली आहे. तर चला बघूया आपण ही डिझाईन कशी बनवली. सर्वात पहिले काय करू, आपण फाईलवर जाऊ, न्यूवरती जाऊ आणि मी याची विड्थ ठेवलेली आहे 4.5 आणि हाईट 6 ठेवलेली आहे. आपण फोटोशॉपमध्ये जेव्हा डिझाईन बनवतो ती आपण मॅक्सिमम इंचेसमध्येच ठेवतो. तर रेझोल्युशन मी 300 ठेवलेलं आहे. आपण याला करू क्रिएट. तर चला बघा, आपलं पेज क्रिएट झालेलं आहे. तर आपण काय करणार आहे, आता डायरेक्ट ड्रॅग आणि ड्रॉप करणार आहे. तर चला आपण कोणतं बॅकग्राऊंड यूज केलेलं, पहिले हे बॅकग्राऊंड यूज केलेलं आपण याला इकडे आपल्या पेजवरती घेऊन येऊ. आपण फक्त काय नाही मित्रांनो, ड्रॅग आणि ड्रॉप केलेलं आहे. त्याला आपण झूम करून घेऊ, याचा एकदम अलाइनमेंट परफेक्ट करून घेऊ, जसं की आपण पहिल्या इमेजमध्ये केलेलं आहे. तर चला मित्रांनो, त्याचं अलाइनमेंट एकदम परफेक्ट करून घेऊ, जसं की आपण इकडे थंबनेलमध्ये जसं की आपण या पोस्टरमध्ये बनवलेलं आहे. तर मित्रांनो, काय असतं की प्रत्येक डिझाईनमध्ये हे कमी जास्त होतच राहत आहे. असं नाही की प्रत्येक डिझाईन ही परफेक्टच बनणार व तशीच बनणार. आपण जी डिझाईन बनवणार आहे ती त्याच्यापेक्षा पण भारी बनवू शकतो, त्याच्यापेक्षा बी कमी क्वालिटीची बनवू शकतं. तर आपण हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, तर आपण परत दुसरं बॅकग्राऊंड घेऊ. पण त्याच्या पहिले आपण या बॅकग्राऊंडला मर्ज करून घेऊ. मर्ज करण्यासाठी आपण काय करतो, मार्क्सवर क्लिक करतो. मार्क्सवर क्लिक काय होतं की त्याचं एक मास्किंग तयार होतं, त्याच्यातून आपण त्याला मार्क्स करू शकतो, म्हणजे इरेज करू शकतो. आपण आपल्याला तिकडे जायचं आणि एक इरेझर टूल म्हणून आहे, हा इरेझर टूल सिलेक्ट करायचा आहे. तर आपण याला झूम आणि झूम आउट करण्यासाठी आपण आपण इकडून डायरेक्ट इथून झूम आणि झूम आउट बी करू शकतो मित्रांनो. व त्याची शॉर्टकट की आहे आपला स्क्वेअर ब्रॅकेटनं बी आपण त्याला झूम आणि झूम आउट करू शकतो. तर बघा, आपण अशाला झूम करून घेऊ, याला असं अप्लाय करून घेऊ. बघा काय होतं आहे की हार्डनेस येते, कारण का, कारण आपण जो ब्रश घेतलेला आहे मित्रांनो हा स्मूथ नाही आहे. तर आपण याला नॉर्मल ब्रश घेणार आहे. आपण हे वाला आपण याला एकदा कंट्रोल झेड करून घेऊ. आणि आता परत बघा, आपला ब्रश हा नॉर्मलवाला ब्रश सिलेक्ट झालेला आहे. तर चला आपण याला करू आपण इरेझर. तर आपण ब्रशची साईज ही वाढवून घेऊ थोडी, जशी आपल्याला परफेक्ट वाटेल. याला असं मर्ज करून घेऊ बॅकग्राऊंडमध्ये, कारण मित्रांनो आपण याला 2 बॅकग्राऊंड यूज करणार आहे. तर मित्रांनो बघा, असं झालेलं आहे. तर आपण काय करणार, आता जे दुसरं आपलं बॅकग्राऊंड आहे ते आपण याच्यामध्ये घेणार आहे. असं याला ड्रॅग आणि ड्रॉप करून घेऊ आणि याला पण झूम करून घेऊ, जेवढं आपल्या फाईलमध्ये आपण केलं पहिल्या डिझाईनमध्ये आपण केलेलं आहे. तर आपण त्याला करण्याच्या पहिले मित्रांनो काय करू, आपण याला लॉक करू. आपण जी आपली इमेज आहे ती आपण एकदा आपल्या ज्या बॅकग्राऊंडमध्ये ती मर्ज करून घेऊ. तर काय आलेलं आहे मित्रांनो, जी आपली इमेज आहे ती थोडी फाटलेली आहे. म्हणजे काय आहे, AIचं काम आहे एकदम एवढं बी परफेक्ट नसतं. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जी आपली इमेज आहे ती थोडी त्याची क्वालिटी कमी आहे, म्हणजे त्याच्यात टेक्स्चर कमी आहे. बघा, एक तुम्हाला दिसत असेल की मित्रांनो, याची जी पाय आहे असा कटलेला आहे, म्हणजे ती इमेज एकदम परफेक्ट नव्हती आली. तर तरी त्याला काय करू नये, आपण त्याला ॲडजस्ट करू, कारण की आपण डिझाईन बनवतो म्हणल्यावर आपण काय बी करू शकतो. तर आपण त्याला असं ॲडजस्ट करून घेऊ. आता काय होतं आहे की हे असं एकदम ठेवल्यासारखं वाटते. तर आपल्याला याचे जे कलर आहेत व याला जे आपण याला शॅडो क्रिएट करण्याची गरज आहे आपल्याला, तर आपण ते करू स्टेप बाय स्टेप. तर काय करणार आहे, आपण सर्वात पहिले आपण ही अशी एकदम परफेक्ट अशी मांडून घेऊ. ओके, आता काय करणार आहे, आपण इथून एक न्यू लेअर घेणार आहे. आपण न्यू लेअर घेतली, ती आपण याच्या खालती ठेवणार आहे. म्हणजे काय होणार आहे, आपण याच्या खालती काम करणार आहे. आता एकदम आपण परफेक्ट अशी इमेज अलाइनमेंट करून घेतलेली आहे. तर आपण काय घेतले, न्यू लेअरवर जाणार आहे. इथून काय करणार आहे, आपण ब्रश टूल घेणार आहे. ब्रश टूल घेतल्याच्यानंतर त्याची सेटिंग बघा मित्रांनो, काय करायची आहे आपल्याला, साधाच नॉर्मली ब्रश घ्यायचा जो आपण पहिले यूज केलेला आहे. त्याला आपण काय करायचं, असं कर्व करून घ्यायचं आहे, म्हणजे क्रॉस करून घ्यायचं आहे. की काय होणार की आपला जो शॅडो आहे एकदम क्रॉसमध्ये दिसेल, एकदम म्हणजे परफेक्ट दिसेल. तर आपण असं याला करून घेऊ अलाइनमेंट आणि याला झूम करू बघा, आणि याला झूम करून घेऊ.
झूम करण्यासाठी तुम्हाला तसं आपण याला झूम करून घेऊ आणि काय करणार आहे आपण शॅडो बनवणार आहे. तर इथं आपण आपला जो कलर आहे हा ब्लॅक असला पाहिजेत कारण की आपल्याला ब्लॅक शॅडो बनवणार आहे. तर आपण याला असं इथं क्लिक करू. तर काय होतं जास्त हार्डनेस होते. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला इथून ओपेसिटी याची कमी करून घ्यायची. ऑपेसिटी कमी करून घेतल्याच्या नंतर आता काय करू आपण याला इथं असं मारू. तर काय करायचं आणि एक पॅच इकडे बी मारू, एक पॅच इकडे बी मारू. म्हणजे काय होणार थोडं ते एकदम परफेक्ट वाटेल. बघा आता थोडीफार आपली जी इमेज आहे ती एका बॉक्स आपण काहीच नाही फक्त एक लेअर घेऊन त्याला ब्रश अप्लाय केला आहे फक्त तरी आपली इमेज एकदम परफेक्ट दिसते. तर आपण याच्यावर अजून काम करू, याला शॅडो क्रिएट करू, सर्व गोष्टी करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. तर आता आपण काय करणार आहे बघा काय झालं आहे की जे आपण शॅडो बनवला एकदम खाली आहे पण काय होतं त्या शॅडोवर पण आपला पाय ठेवला म्हणजे इमेजचा जो सब्जेक्ट आहे तो आपण असं परफेक्ट दिसत नाही आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे आपण परत एक न्यू लेअर घेणार आहे व ती आपण काय करणार आहे आपण वरती ठेवणार आहे. म्हणजे एक त्याला झूम करून घेतो 1 मिनटं. त्याला काय करणार आहे आपण वरती ठेवणार आहे. आता हा सब्जेक्ट आहे आपण सब्जेक्टच्या वरती ठेवणार आहे. तर आपण काय करणार एक ब्रश टूल घेणार व त्याची सेटिंग चेंज करणार. सेटिंग चेंज करायसाठी काय करायचं आहे मित्रांनो फक्त ब्रशवर क्लिक करायचं आहे. त्याची परत जी सेटिंग होती बाय डिफॉल्ट सेटिंग होती ती परत येऊन जाईल. आता आपण काय करू याला ब्रश झूम करून घेऊ. आता काय करायचं आहे आपल्याला की जे आपण शॅडो पहिले क्रिएट केलेलं आहे ब्लॅक शॅडो तोच घ्यायचा आपल्याला. पण आपल्याला तो कलर थोडा नॉर्मल जो आपला बॅकग्राऊंडमध्ये कलर आहे तो यूज घ्यायचा आहे मित्रांनो. तर ते घेण्यासाठी आपण काय करणार आहे डायरेक्ट ऑल्ट दाबून डायरेक्ट असं क्लिक जिथं तुम्ही क्लिक करसाल तो कलर चूज होईल. बघा आता आपण कलर घेतलेला असा एक डार्कनेस कलर इथलाच घेणार आपण कुठला तरी बॅकग्राऊंडचा. ओके त्याची ओपेसिटी काय करणार आहे आपण अजून कमी करणार आहे कारण की आपण काय करणार आहे हा असा वरती मारणार आहे पायाच्या वरती. ओके असं आपण मारून घेऊ म्हणजे काय होणार की ते एकदम परफेक्ट दिसणार. बघा आता एकदम ओकेमध्ये दिसतंय. थोडंफार तुम्हाला वाटत असेल पण ते एकदम ओके दिसणार ते लास्टला थोडं. आपण आता याला काय करू आपण Ctrl+G करून घेऊ. म्हणजे काय होणार की जी आपली न्यू लेअर आहे ही आपल्या सब्जेक्टच्या बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होऊन गेली म्हणजे क्लिपिंग मार्क्स झालेली आहे. तर क्लिपिंग मार्क्सचा शॉर्टकट बघा मित्रांनो ध्यानात ठेवा Ctrl+G याने क्लिपिंग मार्क्स होतं. तर बघा आता एकदम ओके दिसते. त्याच्यासाठी आपण काय करू अजून काय करता येईल आपल्याला मित्रांनो एकदम परफेक्ट दिसण्यासाठी. तर आपण आता डायरेक्ट काय करणार आहे की इमेज परफेक्ट नसल्यामुळं आपण थोडं पायाचा जो एरिया आहे म्हणजे जेवढा एरिया आहे आपण तो एकदम कवर करणार आहे एकदम ब्लॅक शॅडोनी. तर आपण काय करू त्याला मर्ज करून घेऊ. याला आपण इमेजला सिलेक्ट करू. इकडे मास्किंग मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करेलेलं आहे म्हणून त्याचं ती मास्किंग पहिलेच झालेली आहे. तर आपण मास्किंगवर क्लिक करू आणि इकडे इरेजर टूल घेऊ. इरेजर टूल केलं त्यानंतर आता याची साईज कमी करू आणि तसं तर त्याची ओपेसिटी अशी साईज कमी करून त्याची ओपेसिटी इथून कमी करून घेऊ आणि अशी अप्लाय करू. म्हणजे काय होणार की ते बॅकग्राऊंड असं थोडं त्याच्यामध्ये मर्ज झालं होणार. बघा आता एकदम ओके वाटतंय एवढं काय ऑड वाटत नाही आहे आणि ते कवर होऊन जाऊ नंतर टेन्शन नका घेऊ कारण की इमेज आहे. आपल्याकडे जर इमेज चांगली असते तर अजून आपण याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकलो असतो. तर बघा एकदम ओके झालेलं आहे काम आपलं. तर आपण काय करू या लेअरला लॉक करून घेऊ. काय होणार यांना लॉक केल्याच्या नंतर आपले जे सब्जेक्ट आहे ते हलणार नाही कारण की थोडा जरी हल्ला तर मग आपली इमेज तेवढी परफेक्ट दिसणार नाही. व तसे आपण लेअर एम्प्टी लेअर घेतले होते त्याच्यात शॅडो क्रिएट केलं त्याला सिलेक्ट करून त्याला इथून लॉक करून घेऊ आणि सब्जेक्ट बी लॉक करून घेऊ. म्हणजे काय होणार की आपण आता बस आपण आपलं एकदम इमेज एकदम सेट केलेली आहे. बस आपल्याला काय करायचं बॅकग्राऊंडवरती काम करणार आहे. तर आपण जी बॅकग्राऊंडची दुसरी इमेज घेतली त्याला ऑन करून घेऊ. तर मग काय आहे की आपण जो इमेज घेतली आहे त्या इमेजवर जे कलर आहे कलर म्हणजे त्याचे टून आहे. म्हणजे काय आहे की आपल्या इमेजवर पहिलेच एक असा एक टून आहे की जसा की त्याच्यावर त्याच्या बॉडीवर एक लाईट क्रिएट झालेला आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या अकॉर्डिंग आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. आपण याला थोडं झूम करून घेऊ असं तसं अकॉर्डिंग आणि याला आपण काय करणार आहे याला मर्ज करून घेणार. मर्ज करण्यासाठी आपण काय करतो मास्किंगवर क्लिक करतो इरेजर टूल घेतो. इरेजर टूलचा शॉर्टकट आहे मित्रांनो नोट करून घ्या आणि याला आपण झूम करून घेऊ आणि असं मार्क्स करून घेऊ. आता काय होते की ते प्रॉपर होत नाही का कारण की आपण सेटिंग चेंज केली तिथून ऑपोसिटी आपण 100 करून घ्यायची. तर त्याला आपण असं मार्क्स करून घेऊ आपल्या बॅकग्राऊंडमध्ये. तर बघा मित्रांनो एकदम असं खतरनाक असं दिसतंय आता. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो की आपण जे खालचं बॅकग्राऊंड आहे
एक थोडं खूप जास्तच म्हणजे थोडं खालतीच आपण त्याला मास्किंग म्हणजे इरेज केलेलं आहे, तर आपण त्याला परत आपल्याला अनइरेज करायचं गरज आहे मित्रांनो, कारण की ते एकदम इथं व्हाईट व्हाईट दिसते. म्हणजे आपलं जे खालचे सर्वात खाली जे आहे तर ते व्हाईट बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे ते दिसतंय. तर आपल्याला त्याला कवर करण्यासाठी आपल्याला परत काय करू, आपण जी खालची लेअर आहे त्याचे अनलॉक करू, त्याच्या मास्किंगवर क्लिक करू, इरेजर टूल घेऊ. आता आपल्याला काय करणं आहे, इथं बाय डिफॉल्ट कलर आहे याला आपण सिलेक्ट करू आणि याला परत, आता बघा आता रॉंग झाला माझ्याच्यानं, तर असे तुमच्याच्यानं बी होतं, जो कलर बॅकग्राऊंडला आहे तो वरती असला पाहिजेत. त्याला आपण कंट्रोल चेंज करून घेऊ. आता आपण त्याला असं कवर करून घेऊ. बघा आता एकदम ओके दिसते. जे व्हाईटनेस होती ती कमी झालेली आहे, म्हणजे काय झालेलं आहे, एकदम परफेक्ट असं बॅकग्राऊंड आपलं मर्ज झालेलं आहे. तर आपण खालचे लेअर एकदा परत लॉक करून घेऊ आणि बस वरच्या लेअरला थोडं झूम करून घेऊ. बस ओके. बघा आता एकदम परफेक्ट दिसते. आपण काहीच केलं नाही आहे, बस दोन बॅकग्राऊंड घेतले. बस मित्रांनो काय आहे की तुम्हाला एक आयडिया लावायची आहे, तुम्ही जे बॅकग्राऊंड यूज करताय ते तुमच्या इमेजला सूट होणार का. तर बघा, तर आपण काय करू आता डायरेक्ट इथे एक नवीन लेअर घेऊ मित्रांनो. नवीन लेअरनं काय करणार आहे, आपण जे आपली इमेजच्या खाली शॅडो बनलेलं आहे, नवीन लेअर घेऊ मित्रांनो. आणि काय करणार आहे, आपण जे इमेजच्या खाली तर म्हटलं आपली जी इमेज मर्ज एकदम ओकेमध्ये नाही झालेली आहे, तर आपण काय करू, एक ग्रेडिंग यूज करू. ग्रेडिंगनं काय होतं, दोन कलरमध्ये एक कलर होतो. तर आपण काय करू, याला इथून ब्लॅक कलर घेऊ आणि असा इथं ओढू. आता बघा काय झालेलं आहे, याची सेटिंग चेंज आहे. याची सेटिंग चेंज झालेली आहे. तर याची सेटिंग कुठून चेंज करायची आपल्याला, काय होतं तर कन्फ्यूज होऊन जातं. नवीन नवीन डिझायनर काय होतात अशा टाईमला कन्फ्यूज होऊन जातात खूप वेळा. तर आता काय करायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं, आपण कंट्रोल झेड करू. आता काय करायचं, आपण ग्रेडिंग घेतलं तर ग्रेडिंगमध्ये काय आहे, याचे इथं इथं डबल क्लिक करायचं आहे. इथं त्याची एक नवीन ग्रेडियंटचं फोल्डर मधलं म्हणजे त्याची जी फाईल आहे ती क्रिएट होऊन जाईल, म्हणजे ओपन होऊन जाईल. आणि तिथून तुम्ही काय करू शकता, बेसिकमध्ये जायचं आहे तुम्हाला. इथं काय आहे, त्यानं बाय डिफॉल्ट तुम्हाला ग्रेडिंग दिलेलं आहे, त्याचे तुम्ही कलर चेंज करून ते तुम्ही यूज करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, बेसिकमध्ये जो हा मधला जो दिसतो तुम्हाला याला सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं आहे. आता काय होणार, फक्त तुम्हाला एक साईडलाच कलर भेटणार. तर आपण काय करू, असं खालून याला ड्रॅग असं हे करू. बघा आता तुमची जी इमेज आहे ते एकदम कवर झालेलं आहे मित्रांनो, काहीच केलेलं नाही आहे आपण, एकदम परफेक्ट अशी दिसते. काहीच केलेलं नाही मित्रांनो, फक्त काय केलेलं आहे, आपण जे झाकून घेतलेलं आहे ब्लॅक जे ग्रेडियंट यूज केलेलं आहे त्यानं ते झाकून गेलेलं आहे, एकदम परफेक्ट दिसते. काहीच एवढं काही तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. आता काय करणार आहे मित्रांनो, आपण कलर ग्रेडिंग करणार आहे. कलर ग्रेडिंग करण्यासाठी काय करणार आहे आपल्याला मित्रांनो, बघा काय झालेलं आहे की आपलं जे सब्जेक्ट आहे त्याचा जे ड्रेस आहे तर कलर जेव्हा एकदम व्हाईट दिसतंय, म्हणजे काय होतंय की ते असा एकदम अलग दिसतोय. आपल्याला त्याला काय करणार आहे, जे आपले बॅकग्राऊंडमध्ये जे ग्रीन टोन आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करणं आहे. तर बघा आपण इकडे काय केलेलं आहे, बघा थोडी आता काय होतं आहे की ती इमेज आपली ती डिझाईन आणि ही डिझाईनमध्ये फरक दिसतोय. कारण की डिझाईन ही एकदम परफेक्ट होईल असं नाही आहे, डिझाईन अशी चेंज होऊ शकतं. तर आपण काय करणार आहे, बघा आपण काय यूज केलेलं आहे त्याच्यानंतर नाही आपण डिझाईनमध्ये चेंज होऊ शकतं. तर मित्रांनो बघा आता आपण त्याच्यामध्ये काय आपल्याला कलर ग्रेडिंग करणार आहे. कलर ग्रेडिंग करण्यासाठी आपण काय करणार आहे, जे आपलं बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड कोणतं मित्रांनो, जे आपलं वरचं बॅकग्राऊंड आहे वरती आपण घेतलेलं त्यालाच आपण काय करणार, कंट्रोल जेनं काय होतं मित्रांनो, जे लेअरची आहे ती डुप्लिकेट होऊन जातं. बघा इथे डुप्लिकेट होऊन झालेली आहे. आपण याला काय करणार आहे मित्रांनो, सब्जेक्टच्या वरती घेणार आहे. वरती घेतल्याच्या नंतर आपण काय करणार मित्र, याला कंट्रोल अल्ट जी करणार आहे. आणि काय होणार आहे, जी आपली इमेज आहे ती आपल्या सब्जेक्टच्या आजीने काय होणार आहे की जे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे हे आपल्या सब्जेक्टमध्ये जाणार आहे. तर आपण काय करू, याला त्याची ओपेसिटी इथून कमी करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की आपण काय केलेलं आहे. मग तर बघा याची ओपेसिटी आपण इथून अशी कमी करून घेऊ. आता कमी केली. बघा आता आपल्याला काय करायचं, याला आपण थोडं झूम करून घेऊ, म्हणजे त्याचे जे कलर आहे आपल्या बॉडीवर दिसतील. आणि आता याला काय करायचं आहे तुम्हाला, मग मित्रांनो ध्यान ठेवा, आपण काय करणार, सर्वात पहिले जे मास्किंग केलेलं आहे आपण पहिले, त्याला आपण काय करणार आहे, याला डिलीट करणार आहे. आपण राईट क्लिक केलं, इथून डिलीट मार्क्स लेअर केलेली आहे. बघा आता ते डिलीट झालं आहे. आता आपण काय करणार, परत त्याला मार्क्स करणार. पण मार्क्स करताना आपल्याला काय करायचं आहे, आल दाबून धरायचं आहे आणि इथं मार्क्सवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघा आता काय झालेलं आहे, ते गायब झालेलं आहे. तर आता काय करणार आहे आपल्याला, सर्वात पहिले ब्रश टूल घेणं आहे मित्रांनो. तर ब्रश टूल घेतल्याच्या नंतर काय करणार आहे आपल्याला, इथं जे कलर दिसतंय तुम्हाला, इथं हा जो कलर हा वरती असला पाहिजे तो व्हाईट. आता त्याच्यानंतर काय करू, आपण याला ब्रशला थोडं झूम करून घेऊ. आता तुम्हाला समजू जाईल आपण जे करतोय त्याने नेमकं काय करतोय. तर आपण याला बघायचं काय केलेलं आहे, क्लिपिंग मास्क करायला आहे. तर आपण याची जी ओपेसिटी थोडी कमी ठेवून देऊ पहिलेच. आणि आता याला आपण असं बॉडीवर अप्लाय करू. तर बघा आता काय होतं आहे की जे आपले बॅकग्राऊंडचे कलर आहे
हे आपल्या सब्जेक्टवर दिसतंय. तर बघा थोडं काय झालं आहे, आपण त्याची इथून ओपेसिटी अजून कमी करून घेऊ, म्हणजे काय होणार की ते कमी दिसणार. आणि असं आपण मारून घेऊ. तर बघा मित्रांनो एकदम आता काय झालं, जी व्हाईटनेस होती आपल्या सब्जेक्टमध्ये त्याची ड्रेसिंग गिसिंग ती कमी झालेली आहे मित्रांनो. म्हणजे काय होणार की इमेज एकदम ब्राईट दिसणार. आता काय होते थोडं अलग दिसतात. आपण याला काय करणार, थोडं ॲडजस्टमेंट करणार आहे. ॲडजस्टमेंट म्हणजे काय करणार आहे मित्रांनो, आपण याला जे आपण लेअर क्लिपिंग मास्क केलेली आहे त्याची ओपेसिटी आपण थोडी कमी करून घेऊ. त्याला फक्त आपण 30पर्यंत ठेवू, या 22-23पर्यंत, जशी जशी तुमची परफेक्ट दिसणार तेवढीपर्यंत ठेवा मित्रांनो. आपण 21पर्यंत ठेवली तर ओके वाटते, एवढी काय ओढ वाटत नाही आहे. तर बघा एकदम झालेलं आहे, बस आपलं 90% तर काम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काहीच करणार नाही आहे. आपण काय करू, जो आपलं बॅकग्राऊंड आहे वरचं, काय आहे आपल्या इमेजवर त्या पहिलेच ब्राईट झालेलं आहे. आपल्याला काय करणार आहे, आता थोडं अजून इमेजवर काम करायचं. तर आपण काय करणार, इमेजला सिलेक्ट करणार. पहिले तर काय होतं मित्रांनो, कन्फ्यूज होऊन जातात. आपण अशी इमेज सिलेक्ट करतो, त्यावर काम करायचं होतं, होत नाही. तर त्याचं कारण काय, आपण विसरून जातो की आपण ती लेअर लॉक केलेली आहे. तिथून अनलॉक करून घेऊ. अनलॉक केलेली लेअर आपण सिलेक्ट करणार आहे. आता आपल्याला काय करणार आहे, Ctrl+Shift+A याने काय होणार आहे, कॅमेरा रॉ फिल्टर ओपन होणार आहे. म्हणजे कॅमेरा रॉ फिल्टर आपण मध्ये काय करणार, आपण थोडी कलर ग्रेडिंग करणार आहे. बघा ही अशी इमेज AI इमेज होती, त्याचा आपण बॅकग्राऊंड इमेज रिमूव्ह केलेला आहे. तर बघा आपण याची काय करणार आहे, पहिले कलर टोन, जे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये कलर आहे ते येलो टोन, म्हणजे आपण त्याला कलर टोन म्हणजे आपण येलो टोनकडे थोडं घेऊन जाऊ याला असं थोडं नॉर्मली. आणि इकडून व्हायब्रन्स जे आहे ते आपण त्याला अजून वाढवून घेऊ. म्हणजे काय आपल्या इमेजमध्ये कलर आपल्याला ब्राईट दाखवण्याने. ठीक आहे, आपण त्याची क्लॅरिटी बी थोडी वाढून घेऊ. आणि जी व्हाईटनेस आहे मित्रांनो, ही व्हाईटनेस आपल्याला वाढून द्यायची आहे. ओके, म्हणजे एकदम त्याला ग्लो येऊन, एक व्हाईट ग्लो, येल्लो व्हाईट ग्लो येऊन जाईल मित्रांनो. आणि क्लिक बघा मित्रांनो एकदम असं ओके इमेज दिसते. पण काय होतं मित्रांनो, ती येल्लो येल्लो दिसते जास्त. तर आपण काय केलं, जी आपण क्लिपिंग मास्क केलेली जी लेअर आहे त्याची ओपेसिटी आपण थोडी अजून कमी करून घेऊ मित्रांनो. तर बघा आपण अशी ओपेसिटी कमी करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपलं आता एकदम परफेक्ट अशी इमेज झालेली आहे आपल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे आपलं आपण टेक्स्ट ॲड केलेलं आहे तो आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ मित्रांनो. हा काय कॅलिग्राफी नाही आहे, बस हा फॉन्ट आहे. याला आपण इथून डायरेक्ट असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ आणि इथं सोडून देऊ. त्याला आपण झूम करून घेऊ. आता बघा काय झालेलं आहे माझ्याच्यान, मी जेव्हा लेअर सोडली ती लेअर आपलं जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये क्लिपिंग मार्क झालेले आहे. तो असं झाल्यावेळेस आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो काय झालं आहे. आपल्याला एकदा Ctrl+Z करू. बघा आता, आणि याला आपण काय करणार आहे, सर्वात वरती टाकू. बघा आता ते वरती आलेले आहे इमेज, सॉरी आपला आता बघा ते वरती आलेलं आहे आपलं लेअर. आपण याला काय करणार आहे, असं झूम करून घेऊ ॲज अकॉर्डिंग आपली डिझाईन जशी आपल्याला सूट करेल. ओके, आणि याला काय करणार आपण सब्जेक्टच्या मागं टाकणार आहे. ओके, ते इथं आपण त्याला सिलेक्ट करून सब्जेक्टच्या मागं घेऊ आणि थोडं झूम करून घेऊ अजून. ओके, आता झूम केल्याच्यानंतर बघा एकदम ओके दिसतंय. आता काय करणार आहे आपण, अजून काय टेक्स्ट ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये, हॅपी हॅपी हॅपी, याला आपण डायरेक्ट असं ड्रॅग अँड ड्रॉप करणार आहे. ओके, याला थोडं आपण अजून झूम करून घेऊ मित्रांनो. झूम केल्याच्यानंतर आता काय आहे, जे आपलं याचं आहे नाव बाकी आहे, पण नाव बी असं इथून ड्रॅग ड्रॉप करून घेऊ. ओके, त्याला थोडं झूम करून घेऊ. आता याच्यामध्ये काय होतं आहे की खूप कन्फ्यूज होत आहे की म्हणजे ती इमेज अलग दिसते, ही इमेज अलग दिसते. काय डिझाईनमध्ये असं कमी जास्त होतच राहतं मित्रांनो. ती डिझाईन बी मीच बनवलेली आहे, ही बी मीच बनवली तुमच्यासमोर, पण थोडेफार चेंजेस होत असतात. आणि व्हिडिओ जास्त तुम्हाला अजून खूप बारीक बारीक गोष्टी सांगतात, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळं मी थोडं शॉर्टकटमध्येच घेतलं मित्रांनो. आता असं झूम करून घेऊ याला अजून थोडं, आणि याला अजून असं करून बघा एकदम ओकेमध्ये झालेलं आहे. आता काय होतं आहे की आपलं जे बॅकग्राऊंड आहे हे आपण अजून डार्क, म्हणजे जे लाईट आहे आपल्या सब्जेक्ट लाईट जास्त दिसते आणि बॅकग्राऊंड डार्क दिसते. आपण त्याला आपल्याला बॅकग्राऊंडला बी थोडं त्याची जी कलर टोन आहे ती वाढवून, म्हणजे त्याची व्हायब्रेस आपल्याला अजून वाढवावी लागणार आहे. तर आपण काय करणार आहे, जी वरची लेअर आहे ती वरची लेअर कुठे बघा मित्रांनो, ही वरची लेअर आहे. याला आपण पहिले अनलॉक करू, Ctrl+Shift+A करू, म्हणजे काय होणार, कॅमेरा लॉ फिल्टर होणार ओपन. बघा आपण काय केलं, मास्किंग लेअर सिलेक्ट होती त्याच्यामुळे मास्किंग लेअर ओपन झाली आहे. तर आपण याला कॅन्सल करू. परत आपले जे सब्जेक्ट म्हणजे जी लेअर आहे बॅकग्राऊंड लेअर ती सिलेक्ट करू. त्याला आपण करू Ctrl+Shift+A, म्हणजे काय कॅमेरा लॉ फिल्टर. त्याच्यामध्ये काय करू आपण, व्हायब्रेस वाढवून देऊ आणि थोडा व्हाईटनेस वाढवून देऊ. ओके, आपल्याला डन करू.
बघा एकदम असे ओके एकदम परफेक्ट अशी इमेज दिसते मित्रांनो. आणि अजून याच्यावर खूप काही तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. आता त्याच्या आता बघा याच्यामध्ये थोडं अलग दिसते आणि याच्यामध्ये अलग दिसते, कारण की काय मित्रांनो डिझाईनमध्ये चेंजेस असे होत असतात. तर बघा याची PhD एकदम अशी डिझाईन ओके झालेली आहे मित्रांनो. याची जी PhD फाईल आहे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही, आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये डाउनलोड करा. आणि याच्यानंतर जे काही आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येतील ते एकदम असेच फ्रीमध्ये PhD मिळणार आहे मित्रांनो. आपल्याकडे काही पासवर्डची गरज नसणार आहे, काहीच नसणार आहे. तुम्हाला जावा डायरेक्ट डाउनलोड करा आणि यूज करा. आणि अजून अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे काय होणार की आम्ही जे नवीन नवीन आपण जे व्हिडिओ टाकणार ते तुम्हाला लगेच करणार आहोत. तुम्ही ते PhD फाईल यूज करून लगेच डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.